आणि दरम्यान आमची चाहते आमच्यावरती अतोनात प्रेम करणारे खरं म्हणायला गेलं तर संदीप बोराडे आणि विलास मापदे यांचं नाटक एक वेगळं नातं आहे. चला विलासजी मापदे आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला तानाजी सर आपण ऑफिशियलच्या भूमिकेत मैदानात रवाना व्हायचंय. इथूनच सामन्याला सुरुवात होतीये. खरपडा विपक्ष सोमाटण्याचा सामना इथे रंगतोय. आमच्या सोबत असतील आमचे सर बोराडे सर. चला जाऊयात मॅच कडे. पहिला बॉल यावेळी आपण पाहतोय. दत्ता गोलंदाजी मार्क वरती पहिल्याच बॉल वरती धारातीर्थ करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र 2 धावा घेण्यापासून रोखलं नाहीये. अगदी आपण पाहतोय फलंदाज दीपक आणि त्याच्या समवेत विजय ही जोडी सध्या मैदानात आहे. 40+ थरार आणि 40+ थरारामधली पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आपल्या भेटीला जरूर आली आहे. सोमाटणे आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय खारपाडा टीम. 2 संघादरम्यानचा संघर्ष. टॉस जिंकला तो सोमाटणे टीमने घेतली फिल्डिंग आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय ते मात्र खारपाडा टीम. सलामीची जोडी आपण पाहतोय. दीपकच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आल्या 2 धावा. दत्ताची गोलंदाजी. पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय, परंतु पंच मात्र तटस्थ आहेत. खरं म्हणायला गेलं तर अगदी बॉल आणि बॅट फार दूरवरचा प्रवास होता. अपील तंत्राचा जरूर वापर केला आणि या क्षणी जर तुम्ही पाहायला गेला तर अगदी लावूनले अपील मैदानात जरूर केला होता गोलंदाजाने आणि त्याच्यावरती मात्र पंच तटस्थ पाहायला मिळालेत. अरे बाबा चांगला फटका यावेळी हवाई हल्ला जरूर चढवलाय. आज खरं म्हणायला गेलं तर धुक्याचं वातावरण क्रिएट झालंय. ऑफिशियल या धावा सांगायच्या. सिंगल आहे, 2 आहेत. ओके, या 2 धावा येतील. परिणिती मैदानात फार चांगली आहे. खरं म्हणायला गेलं तर खारपाडा आणि सोमाटणे यांच्यातली लढत आहे. दैदिप्यमान 16 मैत्री चषकाची खासियत. अंतिम लढत पहिल्या फेरीतली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती दत्ता हा गोलंदाज. चांगला बॉल. सटीक लेंथ लाईन. अटॅकिंग पॉवर. पिचिंग पार सुंदर होती आपली. तुझ्यामुळे प्रॉब्लेम झाला. विचार आम्ही बघितलं आता जर विचारलं ना आम्हाला मग शिवाय माहिती. डॉट बॉलची संगता यावेळी जरूर पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 2 धावा. दुसरा बॉल दत्ताचा डॉट. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा 2. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट आणि यावेळी मात्र 2 धावा या बॉलवरती येतील की हा बॉल
चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्कूप करायचा होता. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होतीये. एका धावेच्या मदतीने 5 बॉलचा थरार संपलाय. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नेरल बी आणि खारपाडा खेळतीये. नेरल बीचा कॅप्टन आपण जरा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नेरल टीम फार चांगला फटका, यावेळी अगदी दमदार हजेरी लावली आहे. अगदी संधी मिळाली नव्हती सुरुवातीला विजयला, परंतु जशी स्ट्राईक रोटेट झाली आणि या स्ट्राईकचा फायदा घेत या पहिल्याच बॉलवरती, गोलंदाजाचा शेवटचा बॉल जरूर होता परंतु त्याच्यावरती लगावलेला 4 चान्स सजवणारा षटकार. चाल देण्यात येईल याची नोंद घ्या आपण, कारण 10चा पोल आहे. 5 टीम मात्र सेकंड राऊंड साठी क्वालिफाय असतील आणि सेकंड राऊंड मध्ये खरं म्हणायला गेलं तर अगदी जो संघ जास्त धावा या ठिकाणी कमावेल त्याच्यासाठी पुढच्या फेरीतले दरवाजे मोकळे असतील. आणि मला वाटतं अद्यापपर्यंत जर पाहायला गेलं तर गुंडगे टीमची धावा संख्या होती तब्बल 76. त्यानंतर नेरल माफी असावी, वेणगाव टीमची धावा संख्या होती 48, नेरळ टीमची होती 42 आणि मला वाटते धाकटी भंडारी यांची सुद्धा धावा संख्या 42 पाहायला मिळाली. काय घडतंय आता मैदानात ते पाहूयात, कारण आता खारपाडा आणि सोमाटणे यांच्यातली लढत आहे. ओके सर, आपला इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचलाय. विश्वास यावेळी गोलंदाजी मार्कवर आहे. चांगला बॉल यावेळी अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. फिरवून मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला परंतु यावेळी प्रॉपर टायमिंग जे म्हटलं जातं ते मिस केलं गेलं बॅटरने. अगोदरच बॅट हवेत फिरवली, त्यानंतर बॉल सरळरित्या कीपरच्या हातात पाहायला मिळालाय. यावेळी डॉटची संगता केली आहे. विश्वास आहे गोलंदाजाने, नावात विश्वास आहे. मगाशी आपण पाहिलं तर विश्वास ठाणगेंना, ज्यांच्यावरती अगदी टेनिस जगतातला रेकॉर्ड कर्जत तालुक्यात आपण पाहिलाय. एका 11च्या टीम मध्ये 6 बॉल 6 विकेट, परंतु आता मात्र त्यांना या स्पर्धेतून घरचा रस्ता जरूर पाहायला मिळाला आहे. परंतु आता हे विश्वास आहेत, अगदी पहिला बॉल सार्थ ठरवत आहेत विश्वास नावाप्रमाणे. फटका उचलण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र सिंगल जरूर पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 12 आकड्यावरती. 12 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस. अगदी धावसंख्येचा विचार करायला गेला तर खारपाडा टीम जी मैदानात मात्र बॅटिंग साकारते, त्या खारपाडा टीमसाठी मोठमोठे फटके घेणं अपेक्षित असेल. चला जरा स्पीडअप करा, कारण विलंब पार झालेला आहे. आतापर्यंत दुसरी फेरी सुद्धा संपुष्टात येणं अपेक्षित होता. फुलर लेंथ घुटना टेक तमाशा देख, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय तो वन बाउन्स, चौकार, ठोक डीजे.
रिलीज आहे. अगदी जशी स्ट्राईक सातत्यपूर्ण रोटेट होते तसे मोठे फटके विजयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार आला होता अगोदरच्या स्ट्राईक रोटेट झाले, आता स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आला चौकार, परंतु हा बॉल येतोय डॉट. पुन्हा एकदा विश्वास आपण पाहतोय कमबॅक करण्यासाठी सज्ज झालेत. एक चांगला बॉलिंग अटॅक. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर बहुतांश 11 धावा या पहिल्या षटकामध्ये आल्यात. शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला तो दैदिप्य मानवता विजयच्या बॅटमधूनच आला होता. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, परंतु आता सोमाटणे टीम सुद्धा तितकीच प्रतीक्षा करत आहे की चांगली बॉलिंग या मैदानात प्रस्थापित करावी आणि विश्वास तसा प्रयत्न मैदानात करताना दिसून येत आहेत. विजय आपण पाहतोय त्याच्या समोर दीपकने अद्यापपर्यंत विचार करायला गेला तर 7 बॉलचा सामना केला, परंतु संघासाठी अवघ्या 6 धावा कमवल्यात. तर एकीकडे विजयचा स्ट्राईक रेट तुम्ही अनुभवायला गेलात तर अगदी 3 बॉलमध्ये 10 धावा त्याने संघासाठी कमवल्यात. ही तुल्यबलता आहे. खरं म्हणायला गेला तर परिवर्तनाची नांदी म्हणजे क्रिकेट, आणि तो क्रिकेट सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. फिरवून मारण्याचा प्रयत्न अगदी डिफाईनच्या डोक्यावरून केले गेले आहेत, परंतु बॉल मात्र हवेत होता. क्षेत्ररक्षक चाचडतोय, पाहतोय. अगदी आहे, कारण आता इथे क्षेत्ररक्षकाची चुकी नाही आहे, कारण आता अगदी समालोचन करताना आपल्या डोळ्यावरती सुद्धा मी तर म्हणे स्टेज पासून अगदी ग्राउंड पर्यंत पाहण्यासाठी सुद्धा अगदी डोळ्यांवरती झापडं लागली की काय हा प्रकार आहे. दरम्यान आपण पाहतो शेवटचा बॉल शिल्लक आहे. सांघिक कोड्यातला दुसरं षटक, कारण इतकं फॉग आज मैदानात पाहायला मिळतंय. कालच्या रजनीमध्ये नव्हतं, आज पावसाच्या परिणामामुळे हा सगळा परिणाम या मैदानावरती जाणवायला सुरुवात झाली आहे. हा दर्जेदार स्ट्रोक येतोय षटकार. फार चांगली रणनीती विजयच्या माध्यमातून मैदानात आखली जाते. या षटकाराच्या मदतीने जरूर आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली बॅटिंग लाईन आपण पाहतोय. दीपकची सुद्धा मैदानात येताना दिसून येत आहे. जसं असं म्हटलं जातं केला एक्सप्लेन तानाजी मी. धावा संख्या टोटल जाऊन पोहोचलेली ती अद्यापपर्यंत 24 या आकड्यावरती. आणि या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर अगदी दीपकच्या बॅटमधून हा षटकार जरूर आला, त्यानंतर विजयच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. अच्छा, उलट झालंय का कॉम्बिनेशन? ओके ओके, माफी असावी. या 6 षटकार सुद्धा ही सगळी जी ओके नावाचा चेंज होईल, काळजी करू नका. खाली दीपक कर, वरती विजय कर ना. हा षटकार फक्त दीपकला टाक. हा ठीक आहे, चल चालेल चालेल. खाली षटकार टाका अजून एक. आणि याचा कोड बस बस. हा चल जाऊ. आम्ही तेच सांगतोय, सातत्यपूर्ण मी विजयच बोलतोय, मारतोय ते. मी माझं बरोबर कॅरी होतं नावाप्रमाणे. दीपकच्या बॅटमधून अगदी चांगले फटके पाहायला मिळालेत. हवाई हल्ला जरूर आपण पाहतोय. विजय सध्या मैदानात करण्याचा प्रयत्न करतोय. इथे बॅकअप नाहीये, अन्यथा एक धाव कंप्लीट, कारण एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय टोटल पुढे सरकले, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 25 या आकड्यावरती 25 रन्स स्कोर बोर्ड. ए मनोज, इथं सांग ना कसा लावायचा लॉट्स पुढचा. अच्छा करू का? नाही तर मग 42-42 दाबू का स्कोरचे? तेच विचारतो. चला नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया आपण. अर्थातच या ठिकाणी वेनगाव विभाग आणि त्याच्या विरोधात नेरल विभाग. टॉससाठी आपण आउटफील्ड स्लो झाली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात होता होता 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र
पुढे सरकली आहे 27 या आकड्यावरती. दीपक आपण पाहतोय बाहुबले खारपाडा टीमचा सध्या मैदानात सज्ज आहे. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न परंतु इथे त्रिफलाची दांडी गोल इनसाइड एज. अर्थातच आपण पाहतोय सध्या या व्यवस्थितरित्या जर तुम्ही पाहायला गेलं तर मला वाटतं कॅमेरामनचं सुद्धा कौतुक करावं लागेल आणि त्यातही अंपायरांची सुद्धा दाद द्यावी लागेल. कारण मी मगाशीच वर्णन केला फॉग फार आज आलाय. पावसाचा परिणाम तितकाच दुष्परिणाम म्हणून जाणवावा लागला या स्पर्धेवरती. आणि खरं म्हणायला गेलं तर काश्मीरच्या खोऱ्यात कुठेतरी स्पर्धा आपण खेळतोय की काय असं आता वातावरण निर्माण झालंय. युद्धाला जाऊ का? दीपक येथे बाद होताना दिसून आलेत. आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात. आता निलेश निलेश आपण पाहतोय सध्या न्यू बॅटर मैदानात दाखल झाल्यात. तुमच्याशी चर्चा करायला आम्हाला टाइम नाही. तुमची कामं तुम्ही करा. विचारतो का आम्ही तुम्हाला काय आला. चांगला फटका करण्याचा प्रयत्न परंतु यावेळी मात्र फटका जरूर बाउंड्री लाईन सजवताना दिसेल आणि यावेळी येतोय तो दर्जेदार चौकार. अजून एडिट करा. मी तयारच आहे. चला विनंती करायला वेनगाव टीम आणि त्याच्या विरोधात नेरळ विभाग. चांगला फटका पुन्हा एकदा ऑन साइडला टोलवलाय. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो दणदणीत चौकार. एक चांगली रणनीती आणि या स्पर्धेचा विचार करायला गेलं तर आतापर्यंतची दुसरी चौकार हॅट्रिक आणि 40 प्लसच्या बाबतीत पाहायला मिळाले. तर खरोखर कौतुक करावं लागेल. जसं म्हटलं गेलं मी सुरुवातीला म्हटलं गेलं होतं दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा वर्णन केलं अगदी की या स्पर्धेचा उच्चांक ज्या युवा खेळाडूंनी गेल्या 40 टीमने गाजवला नाही तो 40 प्लसने आज मात्र गाजवलाय. फक्त थोडं नाराज असं केलं की त्याला उशीर आले त्याच्यामुळे थोडासा विलंब आज होतोय परंतु खरं आहे हा अगदी 3 चेंडूवरती एक मोठे फटके आले आणि ते मोठे फटके वेगळ्या स्टाईलमध्ये आले. अगदी एक पॅडल स्वीप मध्ये आला, एक रिव्हर्स स्वीप मध्ये आला आणि एक स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये ही 3 फटके चौकारांसाठी आले. अगदी काय कमालची फलंदाजी राहिली निलेश या फलंदाजाची. ताबा जेवण करतो आमंत्रण करतो जेवण शिजल्यावर. अरे आला ना बाबा प्रशांत भरत. हे बॉलर कोण आहे दादा? बॉलर कोणता? भास्कर दादा. तू बोल पहिला जा. ये बाबा पहिला कर ना यार. तुम्हाला 10 वेळा सांगायला लागतो.
पंचा धावा किती आहेत टोटल 2. चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळालाय. या क्षणी आपण पाहतो इथे येथील या सुद्धा 2 धावा. इथून धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 आकड्यावरती. याला पण मध्ये मध्ये संचारतं, याच्या अंगात येतो. पुन्हा एकदा समोर टोलवलाय बॉलला, अगदी आपण पाहतोय. सेहेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. खरं म्हणायला गेलं तर विजयचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. सातत्यपूर्ण विकेटला टिकवून ठेवण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून केलं गेलं. वेट वॉच केला, संयम दाखवला आणि या संयमाला नेतृत्वाची जोड आपल्या बॅटमधून त्याने जरूर दिली आहे. हा बॉल जातोय तो मात्र सीमारेखा पार, येतोय तो चौकार. ठोक डिजे.
मार्क वरती दीपक ज्याने वनमॅन आर्मीची बॅटिंग साकारली आहे. अगदी बेहतर म्हणेल चांगली बॅटिंग लाईन, कमी बॉल, चांगला मोठा संघर्ष, परंतु हवाई हल्ला आणि हल्ल्यामध्ये पहिलाच डल्ला विकेटचा पडलाय. विकेट नंबर 1 बॅक टू डग आउट. डीजे मास्टर तुमचं कौतुक करावं लागेल. आता अगदी पहाटेच्या सत्रामध्ये एक चांगल्या ध्वनी लहरी तुमच्या माध्यमातून प्रस्थापित केल्या जात आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. नेरळ आणि वेनगाव. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी जरूर झालाय. आउटफील्ड आता फास्ट होती. शर्यतीमध्ये बॉल जरूर जिंकलाय आणि इथे येतोय तो मात्र बॅटरच्या बॅट मधून आणखी एक चौकार. थँक्यू. चला वेणगाव आणि नेरळ टीम दोन्ही टीम विभागाचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज होईल बाद. सज्ज लेफ्ट आर्म मारा करतायत. यावेळी विचार करायला गेलं तर डॉट बॉलची संगत आहे. डॉट बॉलने मात्र या स्कोर बोर्डला तिथे स्थिरावलाय. एक चौकार मला वाटतं आला होता आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या त्या सुमाटे टीमने. करबडा टीमची मित्र म्हणाल बॅटिंग लाईन थोडी कमकुवत झाली आहे पहिल्या इनिंगमध्ये. जी अपेक्षा होती ती मात्र पोल ठरली, परंतु असो ज्या धावसंख्येपर्यंत पोहोचल्यात अर्धशतकी केली त्यांच्या माध्यमातून साकारली गेली. 50च्या वरच्या धावा आपण अनुभवल्यात.
नक्कीच हाही चेंडू बीट करण्यात यशस्वी ठरतील ते गोलंदाज दीपक. इथून कुठल्याही प्रकारची धाव दिली नाही, फक्त 4 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. इथून पहिल्या षटकचा खेळ संपलेला आहे, म्हणजे P1चं षटक संपलेलं आहे. 51 मारले या षटकाचा खेळ संपलाय. आपण पाहतोय इथे मात्र 2 विकेट आणि 4 धावा या धावफलकावरती आल्यात. बरात न्यू बॉलर सध्या मैदानात पाहायला मिळते. सांगी कुडातलं दुसरं षटक अगदी हे वैयक्तिक पहिला स्पेल भरतच्या नावावरती जरूर पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकासाठी त्याची वर्णी लागली गेली आहे. फटका खेळलाय जरूर, परंतु यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होईल. अगदी स्वीप करायचं होता, परंतु यावेळी बॅट अँड बॉलचा संपर्क पाहिजे तितका आला नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीची बॅट तलबली होती तशी फटकेबाजी झाली नाही आणि यावेळी मात्र सिंगलवरती जरूर थांबावं लागलाय. सिंगलच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी इथे फलंदाज होईल बाद. फिंगर झालाय अविनाश यावेळी परतीचा प्रवास करतील. चांगला फटका होता, परंतु तितक्याच ताकदीची फिल्डिंग सध्या मैदानात पाहायला मिळाली. खारपाडा बनाम सुमाटणे यांच्यातली लढत आपण पाहतोय. 40+ चा लॉट्स आणि या दैदिप्यमान 16 मैत्री चषकाच्या अनेक आठवणी आज मात्र पुढच्या वर्षापर्यंत जपून ठेवाव्या लागणार आहेत. इथे सुद्धा लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकते आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 8 आकड्यावरती. चार चेंडूचा खेळ संपलेला आहे. हा 5वा चेंडू या षटकामधला. इथेही एक धाव घेतली गेलेली. इथे एके धावेने समाधानामध्ये, म्हणजेच बॅक टू बॅक 3 चेंडूत एक सिंगल धाव आल्यात. धाव फलक जाऊन पोहोचले ते 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमेध, आपण पाहतोय ना की अगदी या मॅचला एकतर्फी करण्याचा प्रयत्न खारपाडा टीमचा सातत्यपूर्ण चालू आहे. कारण पहिल्या इनिंग मध्ये विचार करायला गेला तर मी तर म्हणाला अपेक्षेपेक्षा धावसंख्या त्यांना कमी जरूर वाटली आहे, परंतु त्यानंतर बॉलिंग अटॅक फार पॉवरफुल आहे. इथे फटका जरूर सजवलाय, परंतु बॅटरला परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन.
विकेट नंबर चौथं 4 बॅक टू डग आउट. ते गोलंदाजीसाठी आले ते गजानन तिसरे षटक घेऊन आले त्या इनिंग्स मधलं पहिल्या चिंड्या षटकामधला. हवाई हल्ला जरूर चढवला आणि याही विकेटला परतावं लागेल. घर फिरले घराचे वासे फिरायला सुरुवात झाली आहे. सोमाटणे टीम आता संकटात जरूर आहे. मोठमोठी फटके घेण्याच्या नादात सातत्यपूर्ण विकेट मैदानावरती प्राप्त करतायत ते खारपाडा टीम. अगदीच्या लक्ष्यापर्यंत पोचायचं होतं ते लक्ष्य आता दूरवर जात आहे सोमाटणे टीम पासून. चला बरं टॉस करून घ्या. चला प्रशांत शिंदे या आपण टॉस साठी. पंच इथे धावा सांगायच्यात किती असतील. सिंगल. सिंगल जरूर आले. टॉस जिंकला तो यावेळी नेरळ टीम. आपला डिसिजन येऊ द्या परत. लगेच येऊ दे संपली मॅच इकडं. नेक्स्ट बॉल. चांगला बॉल यावेळी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जाईल कीपरच्या हातात. विसावलाय डॉट बॉलची सांगता. अगदी लक्षापासून फार विचलित आता सोमाटणे टीम पाहायला मिळते. कारण तिसरा षटक या षटकामध्ये मोठमोठे फटके येणं अपेक्षित होतं. कारण धावसंख्या अद्यापपर्यंत जाऊन पोहोचले 10 आकड्यावरती 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न इथेच येईल. झालाय ड्रॉप. बाल बचावलेत मी तर म्हणेल. हा बॉल सुद्धा डॉट येईल. आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि करायच्या आहेत टोटल 42 धावा. अगदी सोमाटणे टीमला परतीचा प्रवास या बॉलवरती मोठा फटका आला तर करावा लागेल. कारण इथे फटका आला नाहीये त्यामुळे नक्कीच मी तर म्हणेल काही औपचारिकता आता सामन्यांमध्ये शिल्लक राहते काय हा प्रश्न जरूर निर्माण झालाय. या बॉलवरती फार मोठं लक्ष असेल तमाम क्रीडा रसिकांचं. कारण 7 बॉल आणि आता 41 धावा संख्येची आवश्यकता आहे. अलाय व्हाईट आणखी एक नजाकत वरती करामत पाहायला मिळते. म्हणजे अजूनही मॅच मध्ये सोमाटणे टीम आपली जागा निश्चित करू शकता. कारण आता 7 बॉल 40 धावा संख्येची गरज आहे.
इथे डॉट आलाय. समीकरण आता फक्त औपचारिकतेचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी खारपाडा टीम अगदी विजयासाठी सज्ज झाली आहे. चला जरा स्पीडअप करा. तानाजी सर ऑन करा आपण, कारण आता 6 बॉल 40 ची गरज आहे. अशा वेळी विलंब झाला तर मात्र आणखी तकलीफ होईल. बरं सर, आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या. 6 बॉल आणि 40 धावसंख्येची गरज आहे. बॅटिंग का 3 ओव्हरची मॅच असेल. सुंदर बॉल पाहायला मिळालाय. इथे डॉट आलाय. सामन्यात फक्त औपचारिकता शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज किरण. इथे सुद्धा सिंगल पाहायला मिळते. म्हटल्याप्रमाणे या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय तो मात्र नेरळ विभागाने आणि स्वीकारले ती बॅटिंग. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय वैनगाव टीमला. या ठिकाणी सरनेम काय नुसता श्री करून काय होणार. गप्रे रुत्या तू तुझा काम कर. तू बाजूला हो. चल एवढा कुठे पाऊस हवाई हल्ला आपण पाहतोय. इथे मात्र सिंगल पाहतोय. नाव त्याचं सरनेम विचार ना, नुसता स्त्री काय विचारू. चांगला पटका यावेळी आपण पाहतोय. देर आहे दुरुस्त, परंतु इथे सोमाटणे टीमला या ठिकाणावरून परतीचा प्रवास करायला भाग पडलं जात आहे. आता रे बाबा किती बॉल झाला. इथे आलाय विकेट. या ठिकाणी आमच्या एका प्लेअरचा iPhone 6 पडलेला आहे. जर कोणाला सापडला असेल तर त्यांनी तो आमच्या इथपर्यंत सपोर्ट केला तरी चालेल आणि जो आणून देईल त्याच्यासाठी योग्य पारितोषिक दिलं जाईल. iPhone 6 आहे. बोलूच नको काय पारितोषिक घे. तानाजीच्या भाच्याचा शेतात आमचं काय भेटल ते 1000 का नाही दिलं. श्री, आपण कुठे असाल तर यायचंय. श्री भेटला काय कोणला? भेटला ना, नंबर 4 ला बक्षीस काय? बक्षीस काय देणार त्याचा? गबरे रुत्या, तुला काय अर्धी माहिती आहे? कशाला बडबड करतोय तू? जरा शांती घे ना. फोन भेटला का? घरी ठेवला असेल रे घरी. जर कोणी चेष्टा केली असेल तर त्याला विनंती आहे तो iPhone 6 जरूर या ठिकाणी आणून द्या.
आयफोन 6 आहे, म्हणजे जुना मॉडेल आहे. ज्यांना कोणाला इथे सापडला असेल तर त्वरित स्टेजशी संपर्क साधा. आणि ते फोन सापडलेला आहे. मैदानात फोन पडला होता. विघ्नेश कडूला मैदानात फोन घेऊन जायची गरज नव्हती.